तर नर्सरीतून कारल्याचं रोप आणून मी लिंबाच्या झाडाजवळ लावलेलं बघा. तर महिन्याभरात अख्खं लिंबाचं झाड काबीज केलं या कारल्याच्या वेलानं. आता कारलं खाल्लेलं चांगलं असतं हे किती जरी घरच्यांना पटवून दिलं की नाही तरी दगडावर आपलं डोकं आपटल्यासारखं आहे. तर चला आज असं कारलं फ्राय बनवूया की नाही. स्वप्नात सुद्धा कुणी ओळखणार नाही की हे नेमकं आहे काय नाही हो, अगदी सोपं आहे. कारल्याचा शेंडा बुडका की नाही पहिलं कट करायचं, मग त्याचं पोट फाडायचं, पाण्यात मग हळद मीठ चिंच घालून कारली चांगली बघा वाफवून घ्यायची. तर 10 मिनिटात कारली चांगली शिजतात. मग ही अलगद झाऱ्यानं पाण्यातनं बाहेर काढायची. एका कारल्याचे 2 भाग करायचे. मधल्या बिया आहेत का नाही बघा त्या चमच्यानं सगळ्या अशा काढायच्या. ताटात मग बेसन पीठ तांदळाचं पीठ घ्यायचं, त्याच्यात तिखट हळद मीठ गरम मसाला धना पावडर घालून का नाही सगळं मिक्स करायचं आणि मग सगळी कारली अशी पिठात आलटून पलटून घोळवून घ्यायची आणि तव्यात की नाही थोड्याशा तेलात बघा दोन्ही बाजूनं खरपूस अशी फ्राय करून घ्यायची. आता खरं सांगा तुम्हाला पण बघून वाटलं की नाही की ही मच्छी फ्राय आहे म्हणून. तर घरच्यांचं पण माझ्या तसंच झालं. सगळ्यांना वाटलं की मी मच्छीच फ्राय केले म्हणून. तर खाऊन झाल्यावर सगळ्यांचा माशावरचा विश्वास उडाला ते वेगळंच. पण खरं सांगू का, कारलं न खाणारं सुद्धा बघा आवडीनं खाईल करून बघा. आता घरच्यांना फसवून तर झालं, जरा मैत्रिणीला पण फसवावं म्हणून मग अडी निरापचा पेपर होता माझ्याकडं, त्याच्यामध्ये की नाही 2 भाकरी आणि कारलं फ्राय की नाही तिच्यासाठी पॅक करून घेतलं. चला आता तुम्ही की नाही पटकन तेवढं सबस्क्राईब करा.